मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. कोरड्या पडलेल्या कृष्णा कोयना संगमपात्रात आढळली अद्भुत अशी ढोकरा शैलीतील अद्भुत गणेश मूर्ती. राज्यात पावसाअभावी अनेक नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं घटत असून महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कृष्णा आणि कोयना नदीच्या काही भागात नदीपात्र अक्षरशः उघडी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या बामनोली तापोळा परिसरात कोरड्या पडलेल्या नदीपात्रातील भेगाळलेल्या जमिनीत एक विलक्षण आणि लक्षवेधी अशी गणेश मूर्ती आढळून आली आहे. अनेक मूर्त्यांपैकी ही एक वेगळी मूर्ती असल्याचे लक्षात येते. या मूर्तीची कलाशैली पाहता ती ढोकरा धातुकलेशी साधर्म्य दर्शवत असल्यानं स्थानिकांमध्ये या मूर्तीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ढोकरा कला ही भारतातील अतिप्राचीन धातू उत्काम परंपरा मानली जाते. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाने ही कला शतके जतन केली आहे. या प्रकारची मूर्ती सह्याद्री पर्वतरांगातील कृष्णा कोयना खोऱ्यात आढळल्याने इतिहास अभ्यासक आणि कलारसिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. खरं तर भगवान श्री गणेश हे मंगल, शुभारंभ आणि बुद्धीचे आदिष्ट देवता मानली जाते. भारतातील विविध प्रदेशांमध्ये गणेशाच्या अनेक कलात्मक आणि प्रादेशिक रूपांचे दर्शन घडत असते. खास वैशिष्ट्य असलेल्या पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथील शाक्त विनायकी स्वरूपापासून ते विविध सोंडांच्या आणि आसनाच्या गणेश मूर्ती वैशिष्ट्य रूपे आढळतात. विशेषतः स्त्री रूपातील गणेशाचे देखील येथे दर्शन घडते. बामणोली परिसरात सापडलेली ही गणेश मूर्ती ऋषी मुद्रे सदृश असून बैठ्या आसनातील आहे. तिची रेखीव धातुकला, अलंकारिक रचना आणि आदिम शैली विशेष लक्ष वेधून घेत आहे. मूर्तीचा कालखंड, धातूची रचना आणि ऐतिहासिक महत्त्व निश्चित करण्यासाठी पुरातत्व विभाग, मूर्तिशास्त्र तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. खरं तर ही मूर्ती नेमकी कोणत्या कालखंडातील आहे? ती स्थानिक परंपरेशी संबंधित आहे का? दूरवरच्या ढोकरा कला परंपरेचा प्रभाव याच्यावर कसा दर्शवतो याबाबत संशोधनानंतर निश्चित निष्कर्ष येऊ शकतो. सध्या मात्र अद्वैत गणेश मूर्तीने कृष्णा कोयना खोऱ्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाबाबत नवी उत्सुकता निर्माण तर केली आहे, पण एक आध्यात्मिक आणि धार्मिक नवे दालनही उघडले गेले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, सातारा. पडलेले आहे, नदीपात्र पूर्णपणे आटलेले आहे. इथे किती बोटींचा व्यवसाय चालू होता? जवळजवळ इथे 150 ते 200 बोटींचा प्रवास चालू होता. तो आता ठप्प झाला आहे. पूर्णपणे बघू शकता, पूर्णपणे म्हणजे ओढा झाला आहे नदीचा. मासेमारी खूप प्रमाणामध्ये होते. त्यामुळे राहणार जेजुरी बामनोली या गावात आलेलो आहे. कोयना धरणाच्या ठिकाणी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आहो आणि ह्या ठिकाणी 150 ते 200 बोटी चालत होत्या. आज बघता परिस्थिती की सगळं पाणी आटलेलं आहे आणि ह्या उपजीविका करणारे जे बोट चालवणारे आहे ते उघड्यावर पडलेले आहे आणि मासेमारीचं बी धंदा ठप्प झालेला आहे. कारण पाणी नसल्यामुळे त्यांची उपजीविका संकटात आलेली आहे. महाराष्ट्राच्या कोयना खोऱ्यामध्ये आपण उभे आहोत आणि चक्क बामनोली तापोळा हे जे निसर्ग जलपर्यटन यासाठी पूर्ण देशात प्रसिद्ध होतं. परंतु आज यावेळेस पडलेला दुष्काळ आणि पाण्याची दुर्भिक्षता पाहता या परिसरामध्ये अनेक पाण्याचे स्रोत जे निर्माण होत होते, वेगवेगळ्या ठिकाणावरून जे पाणी येत होतं ते स्रोत आता पूर्णपणे बंद झालेले. कारण कडाक्याचा उन्हाळा आहे आणि उष्णतेची दाहकता देखील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये आज दुष्काळ पसरलेला आहे. खरं तर आपण पाहिलं की भरभरून जलपर्यटन करणारं हे केंद्र होतं. अगदी
जवळजवळ 60 किलोमीटरची कोयनेची फुगी आणि या परिसरात पसरलेला प्रचंड मोठा जलाशय, असं सुंदर दृश्य इथं नेहमी पाहायला मिळत होतं. पण यंदा पहिल्यांदाच इथं फार मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ पसरलेला आहे. चक्क संपूर्ण नद्या आटलेल्या आहेत. कोयनेचा परिसर हा फार वेगळा झालेला आहे आणि या संपूर्ण जलपर्यटनावरती व्यवसाय करणाऱ्या, बोटिंग करणाऱ्या संपूर्ण व्यावसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. हा संपूर्ण देशातील हा संपूर्ण सुंदर परिसर, महाबळेश्वरच्या अगदी जवळ असलेला तापोळा, बामनोली, शेमडी, त्याच्यानंतर वाघोळे फाटा, चगदेव ते फार अगदी कोकणाला जोडणारा हा सगळा परिसर पाण्याअभावी आता बेसूर वाटलेला आहे, भयानक झालेला आहे. त्यामुळं यंदा जर पाऊस पडला नाही तर फार मोठे भयानक संकट या कोयना म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी या परिसरात पसरलेला आहे. फार मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. निश्चितच आपण पावसाची वाट पाहूया. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, बामनोली.